लाडकी बहीण योजना सरकारने तिसऱ्या टप्प्याचे पैसे सोडलेले आहेत। फक्त आणि फक्त गोष्ट याची आहे की बघा, बँका 3 दिवसासाठी बंद आहेत। आज, उद्या आणि परवा 3 दिवस बँका बंद आहेत। गुरुवारपासून तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल। 9 वाजता सकाळी तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे। आणि काही बँका बघा आज चालू आहेत, तर कुणाला आज पैसे येतील तर ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहेत। आतापर्यंत ज्या ताईंना पैसे आले नसतील, काळजी करू नका, 100% पैसे भेटणार आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट, आता 15 दिवसात आचारसंहिता लागणार आहे। लक्षात घ्या, 15 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे। आचारसंहिता लागल्यानंतर पुढे प्रॉब्लेम्स होत असतात, निधी वाटपाला प्रॉब्लेम होत असतात। म्हणून या 30 तारखेच्या अगोदर मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितले आहे की स्क्रुटिनी नुसार तिसऱ्या टप्प्यापर्यंत सगळ्यांचे पैसे लवकरात लवकर 30 तारखेपर्यंत भेटून जातील। जर तुम्ही 30 तारखेच्या अगोदर टप्प्यामध्ये बसलात, तुम्हाला पैसे आले, तर 12 महिने पुढचे पैसे कंटिन्यू येणार आहेत। फक्त आणि फक्त लक्षात घ्या, या 15 दिवसाच्या आचारसंहितेच्या अगोदर आपल्या अकाउंटला पैसे येणं खूप गरजेचं आहे। ज्या ताईंना पहिला टप्पा आलाय, दुसरा टप्पा आलेला आहे, त्या ताईंना 1,500 रुपये लवकरात लवकर भेटतील। आणि ज्या ताईंना अजून 1 रुपया पण आला नाही, अशा कोणी ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया आला नाही आणि ज्यांचा विश्वास उडून गेलाय? बघा, बऱ्याच ताईंचं आता असं झालंय, असे मेसेज यायलेत मला की असे कमेंट्स यायला लागल्यात की सर आता पैसे भेटतील का नाही, आमचा तर आता विश्वास उडून गेलाय, आम्हाला भेटतील का नाही आता पैसे, असं गॅरंटीच वाटत नाहीये। दररोज आम्ही मोबाईल चेक करतोय, दररोज आम्ही मेसेज चेक करतोय, दररोज सगळं स्टेटस चेक करतो, तरी आम्हाला अजून 1 रुपया पण भेटला नाही। ताईंनो, काळजी करू नका, 14 तारखेपासून घोषणा झालेली आहे, या तिसऱ्या टप्प्याला वितरणाची सुरुवात झालेली आहे। पण लक्षात घ्या, सलग 5 दिवस बँकेला सुट्ट्या आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला मी ती न्यूज पण मी काल दाखवली होती। सलग 5 दिवस, शनिवारी सुट्टी होती, रविवारी सुट्टी होती, सोमवारी आज सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी आहे। 5 दिवस सलग बँकेला सुट्टी असल्यामुळे या ठिकाणी गव्हर्नमेंटचा निधी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल। काही काळजी करू नका, 19 तारखेपासून बघा, बँका उघडल्यापासून तुम्हाला पण लक्षात घ्या, अशाच ताईंना पैसे भेटणार आहेत जे स्क्रुटिनी नियमानुसार बसणार आहेत। स्क्रुटिनी नियम तुम्हाला मी काल सांगितलं होतं। स्क्रुटिनी नियमानुसार जर तुम्ही बसलात, जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसताल किंवा तुमचं डॉक्युमेंट्स एकदम बरोबर असतील, तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। काळजी करू नका, लक्षात घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी आज मी घेऊन आलेलो आहे। बघा, आचारसंहिता 15 दिवसामध्ये लागणार आहेत। बघा, दररोज तुम्हाला छान स्वरूपाची माहिती सांगत आहे। आचारसंहिता बघा 15 दिवसात लागणार आहेत। गेल्या वेळी म्हणजे 2019 मध्ये अधिसूचना 27 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती आणि 21 ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं, तर 24 ऑक्टोबर रोजी निकाल घोषित केला होता। तर लक्षात घ्या, गेल्या वर्षी पण याच मंथच्या एंडिंग मध्ये, म्हणजे गेल्या टप्प्यामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस देखील याच म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगलाच काय झालं होतं, आचारसंहिता लागली होती। आणि या वर्षी पण सेम त्या स्वरूपात सप्टेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीची काय होणार आहे, आचारसंहिता लागू होणार आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यामुळे सांगितलंय 30 सप्टेंबरच्या अगोदर तुम्हाला तिसरा टप्पा भेटणार आहे। स्क्रुटिनी मध्ये तुम्ही बसत असताल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची, स्क्रुटिनी खूप महत्वाची गोष्ट आहे। बघा, मागे एक गैरप्रकार झाला होता, त्याच्यानुसार या ठिकाणी प्रशासन असेल, सरकार असेल, खडबडून जागा झालं होतं की काही लोकांनी गैरप्रकारे फॉर्म भरून डॉक्युमेंट जोडून पैसे भेटवले होते। ज्या ताईंना खरंच पैशाची गरज आहे, बघा भरपूर साऱ्या अशा ताई आहेत, गरीब ताई आहेत, त्यांना खरीच पैशाची गरज आहे, त्यांना पैसे भेटले नाहीत। आणि जे लोक चुकीच्या मार्गाने गैरप्रकारे ज्यांनी फॉर्म भरले, डॉक्युमेंट जोडले, काहीतरी कुठं
केले त्यांना पैसे आले अकाउंटला, तर ज्या ताईंना पैसे हवे होते त्यांना पैसे आले नाही आणि ज्या चुकीच्या लोकांना पैसे जायचे नव्हते तर त्या लोकांना पैसे गेले. त्याच्यामुळे सरकारने स्क्रुटिनी लावलेली आहे. स्क्रुटिनी म्हणजे कायदेशीर प्रकारे फॉर्मची छाननी, सगळ्या फॉर्मची छाननी, जवळजवळ 2.5 कोटी फॉर्म या ठिकाणी त्यांना परत चेक करून त्या ठिकाणी वाटप करायची आहे. काळजी करू नका. लक्षात घ्या, आचारसंहिता. आता तुम्ही म्हणत असाल की सर आचारसंहिताचा आणि या निधीचा काय प्रॉब्लेम आहे? लक्षात घ्या, प्रॉब्लेम काहीच नाहीये. आचारसंहिता लागल्यावर फक्त काय होता, नवीन नियम काही जर आले तर त्या ठिकाणी घेता येत नाहीत, किंवा निधी वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा एखादी सभा किंवा त्यांचे काही उद्घाटन असतील किंवा काही नवीन गोष्टी त्या आचारसंहितेमध्ये लागू होत नाहीत, करता येत नाहीत. त्याच्यामुळे 30 सप्टेंबरच्या अगोदर पैसे येणं खूप 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 गरजेचं आहे. आचारसंहितेच्या अगोदर पैसे तुमच्या अकाउंटला येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, 19 तारखेपासून तुम्हाला एक दाखवतो पुढे, काही काळजी करू नका, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. ताईंनो, सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. 5 दिवस बघा सलग बँका बंद असल्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील, पण लक्षात घ्या, बँका उघडल्यानंतर 19 तारखेला बँका उघडतील बघा. म्हणजे एक बुधवारी किंवा गुरुवारी, काही बुधवारी उघडतील, काही गुरुवारी उघडतील. बुधवारी पण काही बँकांना सुट्टी देऊन टाकली आहे, तर प्रायव्हेट बँकेला बुधवारी सुट्टी नाहीये, पण काही ग्रामीण बँक असेल, SBI बँक असेल किंवा अशा काही बँकेला सुट्ट्या आहेत मग बुधवारी देखील. त्याच्यामुळे लक्षात घ्या, या 5 दिवस बँका बंद झाल्या, त्याच्यानंतर ज्यावेळेस 6व्या दिवशी बँक उघडतील, 19 तारखेला बँक उघडल्यानंतर 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर तुम्हाला 3रा हप्ता मिळणं खूप गरजेचं आहे. जर या 3ऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे भेटले तर तुम्हाला पूर्ण 12 महिने पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे आता सांगतो, कुणाला पैसे भेटले नसतील तर सगळ्या डिटेल्स चेक करायचे आहे. तुम्ही तुमचं नाव वगैरे मला सगळं पाठवा. 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला फॉर्म अप्रुव्हल येणं खूप गरजेचं होतं. डीबीटी ज्यांनी बघा, बऱ्याच ताईंना मी सांगत असतो डीबीटी करून घ्या. डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे 31 तारखेच्या अगोदर, कारण पुढे सगळ्या याद्या पुढे ढकललेल्या आहेत. लक्षात घ्या, जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर टप्प्यामध्ये बसत असताल, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. फक्त आणि फक्त काळजी घ्यायची, तुमचा फॉर्म कुठं पेंडिंग पडून देऊ नका, किंवा तुम्ही दुसऱ्या योजनेचा कुठला लाभ घेऊ नका. जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असताल, ज्याची रक्कम 1,500च्या वर असेल, तर त्या ताईंना या स्क्रुटिनी नियमामध्ये रद्द केलं जाईल आणि लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. स्क्रुटिनीनुसार तुम्हाला फक्त आणि फक्त कायद्यामध्ये बसून GR मध्ये तुमच्या अटी जर पूर्ण होत असतील तर आणि तरच तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, आज ही खूप महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगितलेली आहे. आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर काय होतं तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की आचारसंहितेमध्ये नवीन काही गोष्टी करता येत नाहीत. त्याच्यामुळे 30 सप्टेंबरच्या अगोदर सगळ्याला पैसे येणं गरजेचं आहे. हे स्क्रुटिनीचे नियम तुम्हाला मी काल पण सांगितले होते. या नियमात तुम्ही बसतायत का कुठे सांगा. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, तुम्ही डबल फॉर्म भरलेला आहे का? डबल म्हणजे एकापेक्षा जास्त आधार कार्ड जोडलेत किंवा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलाय का? असताल तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. जेलमध्ये टाकण्याची पण या ठिकाणी नोटीस काही लोकांना आलेल्या आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा एक डबल फॉर्म भरला, डुप्लिकेट कागदपत्र तुम्ही काही जोडलेत का? बाबा काही लोकांना पिवळं रेशन कार्ड नव्हतं, केशरी रेशन कार्ड नव्हतं, चुकीचा उत्पन्नाचा दाखला कोणी जोडलाय का? किंवा चुकीच्या काही गोष्टी जोडल्या असतील त्यांनी पण सावधगिरी बाळगायची आहे. कोणी चुकीचं जोडलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुन्हा एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ कोणी घेतय का? लक्षात घ्या. आणि महत्वाची अजून एक गोष्ट, जॉईंट अकाउंट कुणाचा असेल तर ते पण मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. कारण की काय झालंय, एक महिला व बाल विकास अधिकारी त्यांनी पण एक गोष्ट सांगितली, जॉईंट अकाउंट नसायला पाहिजे, पण जर असेल तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण तो पण एक प्रॉब्लेम होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात जॉईंट अकाउंटला पैसे आले, पण दुसऱ्या आता बघा पुढच्या स्क्रुटिनी मध्ये जर तुम्हाला तसं कोणी आढळलं तर त्याच्यावर काहीतरी कारवाई होऊ शकते. कारवाई म्हणल्यापेक्षा त्याला पैसे नाही येणार, किंवा जर कंप्लीट असेल, दुसऱ्याच्या जॉईंट अकाउंट दोघांच्या नावावर असतील, ती दोघांपेक्षा जास्त असतील, दोघांपेक्षा जास्त याच्यावर डीबीटी जर असेल तर मग प्रॉब्लेमॅटिक आहे. पण एकाच्याच नावावर डीबीटी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पैसे तुमच्या अकाउंट
अकाउंटला येऊन जातील. तर सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्ही या स्क्रुटिनीमध्ये बसतात का? स्क्रुटिनीमध्ये बसत असताल काही काळजी करू नका. आणि एका कुटुंबात तुम्ही किती जणांनी फॉर्म भरले लाडक्या बहिणीची ते पण एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. त्याच्या पण लिमिट्स आहेत, त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे लाडक्या बहिणीचे घरामध्ये, तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये किती जणांनी फॉर्म भरलेले आहेत ते पण कृपया करून मला सर्वांनी सांगायचं आहे. सगळ्या माहितीची तुम्हाला डिटेल्स देणार आहे. जे प्रश्न तुम्ही विचारणार संध्याकाळी 7 वाजता मी तुम्हाला सांगणार आहे. काल रात्री माझी तब्येत थोडी बरी नव्हती, त्याच्यामुळे कालचं लेक्चर मी घेतलं नाही संध्याकाळी 7 वाजता. पण आज संध्याकाळी 7 वाजता तुमचे सगळे प्रश्न उत्तर मी घेणार आहे. त्याच्यामुळे प्रश्न उत्तर विचारायचे आहेत. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत. नक्कीच तुमचा हा दादा तुम्हाला दररोज मदत करणार आहे. भले बघा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की बाबा दररोज व्हिडिओ होत आहेत सर, दररोज तुम्ही अपडेट देत आहेत पण आम्हाला पैसे येत नाहीत, पण काही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. मी माझं काम करत आहे तुम्हाला माहिती पुरवण्याचं. तुम्हाला तुमचे जो हौसला म्हणजे काय, तुम्हाला एक असं वाटतं की मरगळ आली किंवा असं वाटतं की बाबा सर पैसे येतील का नाही, खूप कंटाळा आला, येतील का नाही आता काही समजत नाहीये, आम्हाला सगळ्याला आले ना आम्हालाच येत नाहीये. मग जी तुमची मरगळ आली ती मरगळ दूर करण्यासाठी माझं काम करत आहे. म्हणजे तुम्हाला जे वाटतं की नाही येणार काळजी करू नका. 100% तुम्हाला पॉझिटिव्ह मी बनवत आहे, सकारात्मक तुम्हाला विचार करायला लावत आहे. आणि याच योजनेवर भरपूर साऱ्या योजना आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. भरपूर साऱ्या योजनेबद्दल पण माहिती सांगणार आहे. लक्षात घ्या, काळजी करू नका ताईंनो, टेन्शन घेऊ नका. नक्कीच सगळ्यांच्या अकाउंटला पैसे येतील. फक्त हे 2 दिवस वाट बघा, कारण की बँका बंद असल्यामुळे सरकार पण या ठिकाणी कोणीच काही करू शकत नाही. बँकवाले स्वतः पण काही करू शकणार नाहीत कारण बँकाच बंद आहेत. त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे येतील गुरुवारपासून. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमच्या पैसे अकाउंटला येतील त्या दिवशी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला आपण इथेच थांबूया. तुमचे काही प्रश्न असतील लवकर विचारायचे आणि लाईक करायचे व्हिडिओला. जर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.